अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हा सगळ्याचं आपल्या स्वामी कृपा चॅनलवर मनापासून स्वागत. आपण ज्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतो, वर्ष झाला की लगेच येणाऱ्या उत्सवाची वाट बघत असतो, तोच म्हणजेच आपल्या मालकांचा प्रगट दिन, आपल्या ब्रह्मांड नायकांचा. यावर्षी 20 मार्च 2026 वर्षी आलेला आहे. वार शुक्रवार आलेला दिवस, म्हणजेच आपल्यासाठा दिवाळीसारखाच असतो. दरवर्षी या दिवसाचे अवचित साधून, या सुवर्ण क्षणाचे अवचित साधून महाराजांचा 21 दिवसाची सेवा करत असतो. त्याची माहिती आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम 20 मार्च 2026ला महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे. चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी महाराजांचा प्रगट दिन आहे. आपल्याला तर माहिती आहे की महाराजांनी कोणाच्या पोटी जन्म घेतलेला नाही, तर प्रगट झालेले आहेत, म्हणून आपण स्वामी प्रगट दिन असा शब्द वापरतो. तर मंडळी, आपल्याला 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत 21 दिवसाची महाराजांची स्वामी सेवा करायची आहे. तर मंडळी, सेवा काय करायची आहे हे बघणार आहोत. तर मंडळी, आपल्याला स्वामी महाराजाचे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 21 दिवस म्हणजेच रोज 1 याप्रमाणे पारायणे करायची आहेत. स्वामी सारामृतातला प्रत्येक अध्याय आपल्या अडचणीमध्ये त्याच्यावरचं उत्तर असू शकतं. स्वामी सारामृत जो पठण करत असतो त्याला 100% अनुभव आलेला असतोच. ज्यांना काही कारणाने स्वामी सारामृत ग्रंथ पारायण करायला जमत नाही, त्यांनी रोज स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप 21 दिवस करू शकतात. तर तुम्हाला विटाळ असेल, सुतक, तेव्हाही तुम्ही नामजप करू शकता. आपल्याला या काळात मांसाहार अजिबात करायचा नाही. काही कारणाने आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही, महाराजांसमोर बसून 5 मिनिटे बसायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा करत बसायचा आहे. आपण जे बोलतोय, आपलं लक्ष आपल्याला बोलण्याकडे असावे. तर मंडळी, आता आपण पारायण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ती आता आपण बघू. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे की मी 21 दिवसाचे पारायण करणार आहे. संकल्प. हातात पाणी घेऊन मनोमन संकल्प करा. मी, आपले नाव, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हे सारामृत पारायण करत आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कृपा करा. 2. पूर्वतयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे, स्वामींचा फोटो वा मूर्ती ठेवावी, समोर तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावी, शक्य असल्यास पिवळे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. 4. वाचन पद्धत. स्वामी सारामृत पुस्तक शांतपणे, भावपूर्वक वाचा. घाई करू नका. प्रत्येक अध्याय समजून वाचा. रोज ठराविक अध्याय वाचू शकता. 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस पारायण करू शकता. शक्य असल्यास मोठ्याने वाचा. 5. नामस्मरण. प्रत्येक अध्यायानंतर 11, 21 किंवा 108 वेळा जपा. श्री स्वामी समर्थ. 6. नैवेद्य. साखर, खीर, फळ किंवा साधा गूळ नारळ अर्पण करा. शेवटी आरती करा. आरती श्री स्वामी समर्थांची. 7. पारायण समाप्ती. शेवटच्या दिवशी साधा प्रसाद वाटा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा. स्वामींना कृतज्ञतेने नमस्कार करा. महत्त्वाची गोष्ट. पारायणात सर्वात महत्त्वाचे आहे श्रद्धा आणि सातत्य. नियमापेक्षा भाव मोठा असतो. तर मंडळी, तुम्ही देखील हे स्वामी प्रगट दिन अवचित साधून स्वामी महाराजांची 21 दिवसाची सेवा करा आणि जीवनात वेगळा अनुभव घेऊन बघा. तर मंडळी, माहिती आवडली असेल तर स्वामी कृपा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि ही माहिती दुसऱ्यांना अवश्य पाठवा, जेणेकरून त्यांना देखील सेवा करायची संधी भेटेल. धन्यवाद मंडळी.